Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 3, standard 5th, subject English. Now open your books and see page number 31. Now see the title of the poem Trains. Now see a picture on page number 31. It's a picture of train. Now you understand very well the title of the poem. In Marathi you may call it आगगाडी. कवितेचे शीर्षक जे आहे ते अतिशय सोपं आहे. Now this poem is written by James S. Tippett. ही जी कविता आहे ही कविता जेम्स एस टिपेट यांनी लिहिलेली आहे. Who was a great American poet and चिल्ड्रन्स रायटर. जे विख्यात असे अमेरिकन कवी आहेत आणि मुलांवरती लिखाण करणारे लेखक आहेत. त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. नाउ सी फर्स्ट स्टांजा. या ठिकाणी पहिलं कडवं जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता ही जी ट्रेन आहे, ही ट्रेन कसा प्रवास करते, कोठून प्रवास करते याचं वर्णन या ठिकाणी कवी जेम्स एस टिपेट यांनी केलेलं आहे. नाउ सी स्टांजा नंबर 1. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. नाउ इन दिस पोएम द पोएट जेम्स एस टिपेट depicted a picture about how a train travel from one place to another. या ठिकाणी कवी जेम्स एस टिपेट यांनी कशाचं वर्णन केलेलं आहे तर एका आगगाडीचं वर्णन केलेलं आहे. ती आगगाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते त्याचं वर्णन आहे. नाव हिअर द पोएट सेज. या ठिकाणी कवी म्हणतो आहे ओव्हर द माउंटेन्स. ही जी आगगाडी जी आहे ही पर्वतरांगांमधून प्रवास करते आहे. ओव्हर द प्लेन्स. ही जी आगगाडी आहे ही मैदानावरती प्रवास करते आहे. ओव्हर द रिव्हर्स. नदीवरून प्रवास करते आहे. हिअर कम द ट्रेन्स. पहा ही ट्रेन जी आहे ही आली. आता प्रवास या ट्रेनचा कसा सुरू आहे. पर्वतरांगांमधून, मैदानांवरून, रिव्हरवरून ही आगगाडी जी आहे ती प्रवास करते आहे. नाउ सी सेकंड स्टांजा. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Carrying म्हणजे वाहून नेणे आणि पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी. तर ही आगगाडी आपल्यासोबत काय वाहून नेते आहे. पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी. कॅरिंग मेल म्हणजे टपाल वाहून नेते आहे. ब्रिंगिंग देअर प्रेसियस लोड्स. प्रेसियस म्हणजे मौल्यवान, लोड म्हणजे ओझी. आणि आपल्यासोबत काय आणते आहे ती मौल्यवान अशा प्रकारची ओझी आणते आहे. इन विदाऊट फेल म्हणजे या ठिकाणी न चुकता न विसरता ही ट्रेन पॅसेंजर्स, मेल आणि मौल्यवान अशी ओझी जी आहे ती आणते आहे. नाउ सी नेक्स्ट स्टांजा. थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन through day and darkness, through dusk and dawn. Thousands of म्हणजे हजारो. Freight cars. Now here freight cars all rushing on through day and darkness. मालगाड्या ज्या आहेत या ये जा करतायत. Through day and darkness. दिवसाला, darkness म्हणजे रात्री. Through dusk and dawn. Now here dusk means evening, सायंकाळ, and dawn means morning time. dusk म्हणजे संध्याकाळ आणि dawn म्हणजे पहाट किंवा प्रभात. म्हणजे संध्याकाळी किंवा प्रभातकाळी ही ट्रेन जी आहे ही ये जा करते आहे. कुठून ये जा करते आहे. ओव्हर द माउंटेन्स. पर्वतरांगांमधून. ओव्हर द प्लेन्स. मैदानी प्रदेशातून. ओव्हर द रिव्हर्स. नदीवरून.
Here come the train. पहा ही ट्रेन आली. Now in this way, this train travel from one place to another. Now in this way, the poet James S. Tippett depicted a picture about a train, how that train travels from one place to another. Now in this way, this poem is over here. Now see activity number 2. Find and label the following in the picture. खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. फॉर एक्झाम्पल माउंटेन, प्लेन, रिवर, river bank and bridge. Now you find it out. Now in this way, this poem is over here.